बॉम्ब घेऊन जाऊया आणि मोहोळच्या पोलीस स्टेशनवर टाकूया. अबे पण आपल्या मोहाडीचे एकूण ते पोलीस चौकी आम्ही 2च पोलीस आणि 2च दिवसांपूर्वी बदली होऊन आलेले. वैद्य बुवा, प्रश्न संख्येचा नसून काय म्हणतोस? संख्येचा प्रश्न नसून मला काय आठवत नाही हो. त्यासाठी मी तुला धैर्य मेरू चूर्ण देतो. नको, म्हणजे याचा पहिला प्रयोग माझ्यावरच असणार. मागे एकदा त्या कावळीने पिवळ्या पडलेल्या रोग्याला तुम्ही तुमचं चूर्ण दिलं, तो सगळा हिरवा झाला. अख्खं गाव त्याला हिरवटळ म्हणून चिडवतं. मला नको. अबे गधड्या, पण त्याची कावीळ बरी झाली ना. प्रत्येक नवीन प्रयोगाची किंमत चुकवावीच लागते. म्हणून सांगतो तू तू हे चूर्ण घे. माझ्या मनाच्या मटकीला आलेल्या मातृभूमीच्या प्रेमाचे बळ रमलेंच्या मुंड्या मुरगळण्यात मनात मासेल. पाहिलं घात करा, पाहिलं. अरे नुसत्या वासाने कशी तुझी भाषा बदलली ती. म्हणून सांगतो लगेच हा चूर्ण घे, हा चूर्ण घे. मागे एका उंदरावर प्रयोग केलाय मी. तो मेला मेला मला नको. अबे गधड्या, पण मरण्या अगोदर त्या पठ्ठ्याने त्या मांजराला काय पळवलं. म्हणून सांगतो निशंक मनाने तू हे चूर्ण घे. जरी तू निधड्या छातीने ब्रिटिशांचा सामना केला नाही तरी निधड्या छातीने पडून तरी नक्कीच अशी लगेच चूर्ण. आता ठीक घेऊन जायचा. खाली ठेवून उजळी. मी आता बॉम्ब घेऊन जाईन आणि पोलीस स्टेशनवर टाकेन. जिंदाबाद, आकृती मुर्दाबाद. इंटरमिशन. कैप्टन रसल, इन्हें कौन नहीं पहचानता? जी हाँ, बात लगान की जा रही है. भला आपसे क्या छुपा है? चंपा नहर में कड़ी हार के बाद इनका तबादला मोहाड़ी में किया गया. Tobe or not Tobe? That is the question. अरे भैरव, इट्स टू ड्राय. जरा भावना खोलो. फेल इट, कम ऑन, फेल इट. जाऊ द्या हो साहेब. तुम्हाला माहित आहे काय? या मोहाडीत काय चाललंय? नाही बाबा. अहो, क्रांतिकारांचा नुसता धुमाकूळ चाललाय. अरे बापरे. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना नाटकासाठी बोलवतात आणि बॉम्ब घालून ठार मारतात. अरे नाटक? एवढ्याशा छोट्याशा गावात नाटक? मग फारच रिच कल्चर दिसतोय तुमचा. मेट्रोपॉलिटन मोहाडी आहे आमची. अरे ती कोण रे सुंदर नटी? ती ना, अरे काय नाव तिचं? ती ही हो. अरे काय नाव तिचं? माहित नाही हो. बध जाऊ कोणाला शरण. बालगंधर्व, चित्ताकर्षक, मार्वलस. हो साहेब. गप्पच रे. ठीक आहे, चित्ताकर्षक तर चित्ताकर्षक, पण मी काय म्हणतो, काय? आपण आपल्या नाटकाची तालीम करूया. बरोबर, पहिल्यांदा बरोबर. चल बाबा. To be or not to be, that is the question. To be or not to be, that is the question. To be or not to be, that is the question. To be or not to be, that is the question. To be or not. कुठला का? अबे साल्या, किती वेळ वाट बघायची? काय अबे बॉम्ब आहे बे. बापरे,
अरे मला नाही रे, सगळ्या चुकलीच्या मला पकडतो का, देऊ का? साहेब काय अरे कोण तुम्ही हा आणि काय चाललंय हा काही नाही हो साहेब, काही नाही. काही नाहीये, मग काय झिम्मा फुगडी खेळायला आला होती इकडे? बरं बसवते ना बसा बस बस आला हजार सांगितलं नको फालतू नाटक अशी म्हणजे मी केलेली नाटकं आणि तुमची मला ते प्रोत्साहन चूर्ण कोणी दिलं नाही रे मेरू तुला पण तुला अक्कल नव्हती का तुला अक्कल नव्हती का मूळ झाली नाटक तुमची कसली तालीम, कसली नाटक, काय प्रकार काय? ड्रामा साहेब, ड्रामा. कसला ड्रामा, कसला ड्रामा, खोटं बोलतोय? आम्ही नाटक करतो म्हणजे आम्ही एक नाटक बसवलंय हो साहेब. नाटक हो. यू मीन स्टेजवरचं नाटक हो हो. खोटं बोलताय, खोटं बाबा नंतर म्हणाल हा बॉम्ब नव्हताच. नाही त्याची कवटी आहे. तो बॉम्ब नव्हताच, व्यसनाचा लाडू होता. नाही साहेब, बॉम्ब कुठला होतो, साधी नाटकातली वस्तू आहे ती. बघा बॉम्ब कुठून आला? कुठला का पण साहेब? अहो आमच्या नाटकाचा तसा प्रसंग आहे हो. परत खोटं बोलताय, परत खोटं बोलताय, फेकाफेकी झाली आहे. बालगंधर्व येणार आहेत आमच्या नाटकाला. बालगंधर्व चित्ताकर्षक मारवलं साहेब बाल गंधर्व, पण काय हो, बाल गंधर्व तर काम करतात ते फक्त ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकात. मग हे बॉम्ब नाट्य कुठून आलंय? कुठला का पण साहेब? ओ पौराणिकच आहे ना. बोला. आमच्या नाटकाचं नाव बघायला आवडत ऋतुराज. मग बॉम्ब कुठून आला? कुठला का पण साहेब? ओ आमच्या नाटकात एक प्रसंग आहे हो. हो. प्रसंग असा आहे हो. प्रसंग फारच भयंकर आहे. अहो. प्रसंग असा बाका आहे. हो. अबे साल्या नुसता हो काय करतोय, थोडी माहिती दे ना. आता देता का मी देऊ? अहो ते देव असुर युद्ध सांगा ना वैद्य बुवा. ओ आमच्या नाटकात देव असुरांना हाडं फेकून मारतात. नाही ते हाड नाहीये, ऐनवेळी आम्हाला हाडं नाही मिळाली म्हणून आम्ही हा बॉम्ब सारखा दिसणारा चेंडू आणला. साहेब आम्ही याला जर वज्र म्हटलं असतं तर तुम्ही घाबरला असता का? म्हणून आम्ही याला बॉम्ब म्हटलो. Good. बरोबर. Very good. I like such practical jokes. Good. बरं तुम्ही निघा, तुम्हाला नाटकाच्या प्रॅक्टिस साठी जायचं असेल. निघा. पण खरंच बरं का ते बॉम्ब नाहीये. बॉम्ब असता तर फुटला असता ना. साहेब घेऊ का आमचा? अरे घ्या घ्या, बॉम्ब काय वज्र घ्या, घ्या आणि घाला. एक मिनिट माझ्याकडे ना कॉस्ट्युम्स आहेत, ते मी तुम्हाला देतो. ती पेटी आणून दे रे. पेटी. एक मिनिट, काय हो, नाटक आले, तुम्ही आपल्या नाटक मंडळीचं नाव काय म्हणाला? हा नाव छान नाव आहे एकदम. बोला. नाव काय ते सुंदर आहे एकदम. सांगतो तुम्हाला फार सुंदर हो. नाव सांग ना. हा चित्ताकर्षक नाटक मंडळी. चित्ताकर्षक माइंड ब्लोईंग. प्लीज चला निघा तुम्ही, निघा 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 निघा. हा पेटी पाठवतो. निघा निघा. जाऊ कुणाला शरणावत, जाऊ कुणाला शरण. अरे 8 वाजत आले, विकी भास्कर आणि वैद्य यांचा काही पत्ता नाही. काल आल्यापासून मी देखील हेच पाहते, त्यांचं काहीतरी साठलोट आहे. येतील हो बाबा, असेल काही काम निघालं असेल. काय पाहुले गधड्या, कार्य बाहुल्य असा शब्द आहे. छे, 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 छे. असलं हे उत्साहावर्धक वातावरण आपल्या नाटकाचं काय होणार? होईल हो बाबा. आपल्या नाटक मंडळीचं पहिला पत्य अडणार बहुतेक. काही शिस्त नाही शिस्त. नाहीतर काय, घरची करती देवा देवा आणि बाहेर तिला चोळी शिवा. म्हणजे काय, ते दोघं चोळी शिवायला गेलेत? आहो आहो म्हण आहे तशी, बाबांना काही कळतच नाही. बबन कुंडलीनी जागा घ्या, अनाउन्समेंट करतोय, चुकू नका. काका नाटकाची उत्साहात करा. करतो हा बबन. तिकडे
नाटक मंडळी सहर्ष सादर करत आहेत एक स्वतंत्र सामाजिक नाटक जे भारतीय समाजात सुधारण्याची पाहत आहे. अरे नाव घ्या. नक्की आत्ताच ना? प्रत्येक वेळी तुम्ही वेगळी अनाउन्समेंट करताय. हो आताच शिंगाला नाटक मंडळी सहर्ष सादर करत आहे एक स्वतंत्र सामाजिक नाटक जे भारतीय समाजात जागृतीची लाट आणेल. आता काय एका मिनिटापूर्वी भारतीय समाजात सुधारण्याची पहाट झाली होती. आता तुम्ही जागृतीची लाट आणली आहे. काका, पहाटची लाट. लाट 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 लाट. झिंगाला नाटक मंडळी सहर्ष सादर करत आहे एक स्वतंत्र सामाजिक नाटक जे भारतीय समाजात जागृतीची लाट आहे. भाला रम्य विचार करा. हिंदी में एक्शन. ऑब्जेक्शन. आपण नाटक का करतोय काका? हे आज विचारताय. नवीन म्हणजे आता साल चालू आहे 1942 म्हणजे आधुनिक मराठी रंगभूमी 100 वर्ष आहे म्हणून. शिवाय चलेल्या चळवळीचे प्रतीक आहे म्हणून. तर मग हे इंग्रजी ऍक्शन असं का? कृती असं म्हणा ना. बरं बरं कृती. मी इकडून येतो. विंगेतून चालून दाखव बरोबर मला. वा 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 काय बबन काय पाण्यात चालल्यासारख्या काय चालतोस? पॅन्ट खाली सोड. चालून दाखव. वा वा आओ आओ इधर आओ. मैं यहाँ हूँ. कोई नहीं. कहाँ गए सबक? सबक सबक सबक. अरे नगरचे. हा ते राहुल प्रसाद मोदी काय नगरला जायचं. नाटकातले संवाद बोल. हा नगर से इतने दूर इस घने जंगल में मैं भटक गया हूँ. मैं खो गया हूँ. कोई नहीं. आओ आओ. पानी पाहिजे. बबन पाणी देतोय वाटतं. छान छान छान. वस्त्रही आहेत. बाजूला सगळ्या नाटकाची. अरे गड्या पाणी की तलाश हा हा हा. असा संवाद आहे नाटक. हा कृती. पानी की तलाश ने यहाँ तक पहुँचा दिया लेकिन ये रक्त निर्मनुष्य जंगल होय. जंगल है कोई नहीं. आओ आओ इधर आओ. मेल्या पपड्या पियाव काढ आणि हो पुढा. हा कृती. अरे वाह वहाँ कोई नारी दिख रही हो. नहीं मुझे थोड़ा पानी पिलाओ. अरे नाटक चालू आहे. पाणी पिलाओ. आता काय झालं? आओ आओ इधर आओ. आता काय पत्नी तरी काय किती करते. कुंडलिनी त्याच्या तोंडात
तुळशी पत्र घेऊन त्या फॅक्टरी करायच्या का फॅक्टरी हो हो जरा चुकला तर किती बोलता प्रयोगात हे मडकं कमरेवर घ्या कुंडलिनी सारखं कुंडलिनी कुंडलिनी म्हणू नका का कुंडलिनी जागृत झाल्यासारखं वाटतं हिरा कश्यपूने प्रल्हादाचे का हाल केले होते ठाऊक आहे तुला मला माहिती बाबा. हा कृती नरी मैं भटक गया हूँ. मुझे पानी पिलाओ. क्या कह रहे हो शायद तुम्हें पता नहीं कि मैं अछूत हूँ नरी हाँ क्या तुम स्नान कर रही हो. नाटकातले संवाद बोल चुकू नको नाटकातले संवाद बोल नाटकातले संवाद बोल चुकू नको नरी प्यास की भावना तो जास्त नहीं होती. यहाँ मैं क्या सुन रहा हूँ युवराज पिताजी आप यहाँ कैसे इकडे होती इकडे कसे आले. अरे चल तुम्हारी परीक्षा घेर हाथ लेकिन तुम तो इस अछूत नारी के हाथों से पानी पीने के लिए तैयार हो गए दुर्हत्या नारी. पिताजी अगं नर नाही नृप नृप नर अगं नुसतं नृप अगं ते मला नारी म्हणतात तर मी त्यांना नर असं का बरं म्हणायचं नाही. अगं ए ते कसं लैंगिक वाटत. कुंडलिनी कुच्चपणा करू नकोस नृपा म्हणजे नृप हा है नृप आप इन्हें दोष ना दे मैंने ही उन पे भुरड़ पाड़ी थी. अहो अहो या भुरळ पाडीचं काहीतरी करा हो. आता विकी भास्करांनी वैद्यालयावर काय ते करतील म्हणतात ना गरजवंतांना अक्कल नसते आणि अक्कलवंतांना गरज नसते. हा कृती हे चांडाळी अहो कुंडलिनी हा ना नाटकातला संवाद आहे. हो हे चांडाळी कैसा अधर्म है ये कैसा अनाचार है ये. अरे बबनिया आलं हे चांडाळी कैसा अधर्म है ये कैसा अनाचार है ये. जाओ कोई मेरे सैनिकों को बुलाओ जाओ कोई मेरे मंत्री को बुलाओ ये मेरे नाटक का संवाद नहीं संवाद का दुखना बोम मारा बबन अरे माझ्या पिशवीतला मान रे. तरी 1000 वेळा सांगितलं त्या दांडी यात्रेला जाऊ नका म्हणून. त्या गांधीजींना कसं ते जमत त्यांचं खाणं पिणं आटोपशीर आहे. बरं आपापल्या जागा घ्या. हा कृती टाटा. बबन कुंडलिनी जागा घ्या चुकू नका. झिंग
धिंगाला नाटक मंडळी. 1000 वेळा सांगितलं अशी फालतू फ्लॉप फॉर्म्युला घेऊन पाठवा जाऊ नका आम्हाला. अरे तुमच्या नादाला लागलो आणि माझी बायको गमावून बसलो. काय हो क्रांती सूर्य भास्कर राव, काय दंगल माजवली होती मोहाडीत. चले जाओ. अरे तो कॅप्टन रसलानी भैरव डोक्याला ताण देऊ राहिले. उकडीच्या मोदकात सारण घालून बरी तुम्हाला. काय झालं? केव्हा कसे पाहताय, किती बोलताय तुम्ही मला. तुम्हाला नाही हो वरवंटे वहिनी, तुम्हाला नाही बोललो मी. सांगा तुम्ही दोघे असे खिन्न का? वैद्य बुवा रोगीचा गोल्ला वाटतंय. आपल्या हातून थोडाच होते, तसं काही नाहीये. आधी जास्त ढिल्ल होऊन जायचं आणि मग हलवत बसायचं. अनाउन्समेंट करतोय, जागा घ्या, चुकू नका. एक काका नाटकाची अनाउन्समेंट जरा उत्साहात करा. अरे बाबा, टिंकाची बाटली घेतलीस का? घेतली बाबा. धिंगाला नाटक मंडळी. मी काय म्हणतो, आपण फक्त आजच्या पुरता आपल्या नाटक मंडळीचं नाव बदललं तर काय ठेवायचं? चित्ताकर्षक नाटक मंडळी. ते का बरे? का आता का क्रांती सूर्य भास्कर राव आपल्याला एक नवीन बदल सुचविणार आहेत. भास्कर राव बोला. बोला. मी काय म्हणतो काका, काय? आपण नाटकच दुसरं केलं तर. त्यापेक्षा नाटकच नाही केलं तर जुलाब आणि सोनखत ह्याच्यावर व्याख्यान दिली तर. तिकडे दुसरं कोणतं नाटक करायचं? ऋतुरासुराचा वध. ते का बरे? सांगा ना वैद्य बुवा, सांगा. बालगंधर्व येणार आहेत, सांगा. अहो तुम्ही आम्हाला बॉम्ब घेऊन पाठवलं चौकीवर टाकायला आणि आम्ही तिथं गेलो शेण खायला. आता तुमच्यासारखा तो बॉम्ब फुसका निघाला मग आम्ही अडकलो ना. त्यासाठी आम्हाला थाप मारावी लागली की हा आमच्या नाटकातला प्रसंग होता म्हणून. शिवाय चित्ताकर्षक त्या इन्स्पेक्टरचा आवडता शब्द आहे म्हणून हे चित्ताकर्षक नाटक मंडळी. आणि बालगंधर्व त्याचे आवडते अभिनेते म्हणून पौराणिक नाटक सांगावं लागलं. काय हो क्रांती सूर्य भास्करचं नाव काय? ऋतुरासुराचा वध. तर बंधू आणि भगिनींनो, आता आमच्याशी जी चूक झाली ती झाली. आता काका तुम्ही निष्ठा. नव्हे परिस्थिती फारच गंभीर आहे. कुणाला दिडमूड करेल अशीच मूढ असा शब्द आहे तो. होते. अरे होते एखाद्या वेळेस माणसाकडून. शेवटी माणूस हा स्खलनशील प्राणी आहे. कलनशील नाही रे बाबुल्या, स्वलनशील. आधीच काय ह्या दोघांनी कमी त्रास दिलाय. अहो कराडे, आता 2 तासात ऋतुरासुराचा वध म्हणजे पक्की. देव वज्र हाड काय करायचं? काही म्हणून पास करा. अरे चांगला कडक गोळे रे हा. अरे नेम धरून तरी मारायचा. पोटाने नाही वजनाने मेलं तरी असं असेल. परंतु हाच गोळा आपल्या सगळ्या स्वातंत्र्य प्रेमाचे प्रतीक होणार आहे. करायला गेली नवस आणि आज निघाली आवाज. म्हणूनच पुढच्या वेळी मी जास्त काळजी घेणार आहे. म्हणजे अजून पुढचे आहेत का? भगत सिंग उधम सिंग यांचेही पहिला प्रयत्न बसले म्हणून का ते चुप बसले. पण महिनाभर हिंदी नाटकाची प्रॅक्टिस करून ऐन वेळी ऋतुरासुराचा वध टाकला त्यांनी. मी काय म्हणतो, एक चांगली बातमी आहे आपल्याकडे. चांगली बातमी. तो कॅप्टन बेसल आपल्याला त्याची खाजगी सामानाची पेटी देणार आहे. खाजगी सामान? तसं पाहायला गेलं तर ऋतुरासुराचा वध हा आपल्या सगळ्यांच्या स्वातंत्र्य प्रेमाचे प्रतीक होणार आहे. म्हणजे आपण एक भाग करा, 100 रुपये वजर फेकून इंग्रजांना मारितोय. सरळ म्हणजे काय हाड रे प्रतीकाचा बैला. हे वज्र हाड काय होणार कुणास ठाऊक. काय 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 बरं काय काय नुसते हाडायला लावली. मी काय म्हणतो वरवंटे काका, वरवंटे काका मी काय म्हणतो,
ते देव असुर त्यांचं युद्ध काय करत देव दुसरी कथा सुचली नाही का रे बॉम्ब्या मी तिकडं बॉम्ब टाकायला गेलो होतो मला वड्याचा ताप सुचणार जर का जरासंध वध सांगितलं असतं तर अर्धा कापलेला माणूस कुठे आणला नरकासुराचा जर वध सांगितला तर 16,000 बाय टाकून आणले असते मला दमयंती सत्यवान सावित्री मेले काय नाही हो ते मेले तर त्यांच्या कथा मेल्या काय ते मेले का हे म्हणताय मी काय म्हणतो दुसऱ्या सुराटावर देव असुर देवांचा पराभव देव कुठे जातात हा सरस्वती नदीच्या काठी ही घ्या नदी बर आता पुरे तर सरस्वती नदीच्या काठी काय करायचं सरस्वती नदीच्या काठी कधीच मुनींचे आश्रम कुहू कुहू काव काव कुहू कुहू काव काव कुहू कुहू म्याव 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 आता हे कोण आताच मुलीने पाहिलेलं पोके अरे मुसला कोणी अरे आश्रम का प्राणी संग्रहालय अगं आई हे बघ अरे हो नदी हा वरवंटे तुम्ही इतक्याच नदी तुम्हा सर्वात अज्ञात वृत्त आणि तपवृत्त मीच आहे म्हणून मीच आधीच आणि ही संधिवात झालेली हाडं काय कामाची वज्र बनवायला अहो काय खरंच माझ्या हड वापर होता वज्र बनवायला मला वाटतं नाटक फारच वेगात ठरले 10 मिनिटातच संपेल मला काय वाटतं सांगतो आपण जर असं केलं तर कसं म्हणजे ठळक ठळक प्रसंग आता नीट करूया आणि ते ऐन वेळी जास्तीत जास्त फुलूया मुसका ठुली कल्पना चांगली आहे माझे मला तर एक प्रसंग आत्ताच आठवतो की पृथ्वीरात्राची मुलगी देवांचा वज्र अवतार म्हणून हडं लागते कुणाकडे मागणं ते त्यांच्यामध्ये असतात ना काली माता कालभैरव कालभैरवा हडदे कालभैरवा हडदे हे घे लखन साहेबांनी शासन पाठवल्या रक्तासाठी अगोदर पेटी त्याच्या मला स्विमिंग शिकवत होते अहो शॉक बसला हिला शॉट हे शॉक तुम्हाला दुसरा शॉक द्यावा लागतो म्हणजे पित्तम फाट होते वा उत्तम अहो माफ करा बरं का हा सर्व गोंधळ माझ्या कोटीमुळेच झालाय अहो काही प्रॉब्लेम नाही बरं का माझ्याकडे एक छान मस्तक लेप आहे ते लावलं की सगळं अगदी बरोबर होईल बघा काही नको त्या वैद्यमुवांचे प्रयोग हो वहिनी सांगतो तुम्हाला एकही रोगी दगावला नाही अजून तर काय सत्कार करायचा रायगडावर हो मागं त्या पाटलाच्या म्हाताऱ्याला जमा झाला होता काय उपचार सांगितला होता ऐका काही नाही हो अगदी साधा सोपा सरळ उपाय प्रथम त्या रोगाचं तोंड उघडाय घशापर्यंत शेवरीचा कापूस कोंबायचा आणि वर त्रिफळा चूर्ण आणि रिठा पूर टाकायची आणि नंतर तो कापूस सरळ पेटवून टाकायचा आता त्या धुराच्या कुरबुड्यांनी फुफ्फुस कशी साफ होतात आता तुम्हाला काय सांगू हे वैद्यशास्त्राचे उपचार की युद्धशास्त्राचे डोळ्याला आली लाली आणि चष्म्याला औषधं लावली मी येतो बाबा पुढे सांगा ठीक आहे तर कथा अशी बरं देव असुर युद्ध देवांचा पराभव ब्रह्मदेवांचा सल्ला तर लक्षात घ्या सरळ मी ब्रह्मदेव सल्ला असा आहे अरे मित्रा सरळ
दधीच मुलींची हाडे मागा तर लक्षात घ्या हे दधीच आहे. हे दधीच मी ब्रह्म. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही दोघे कोण? बबन आणि भास्कर. अबे गधड्या, तुम्ही दोघे देव. आम्ही देव. हाडे मागा, हाडे मागा. देवांनो, हाडे मागा. भास्कर छान हाडे नीट माग. हो रमेश, हड द्या. 8 आण्याला 4. 4 आणि 4 दे ना. पर्णकुटीच्या मागे लांडग्यानं फेकडाची हाडं खाऊन टाकली. ती घ्या. आठवड्याचा बाजार आहे. अरे म्हणण्यापेक्षा अस्थि म्हण, ऐकायला बरं वाटतं. बास्केट मी बघते छान छान हाडे. राहू द्या. अरे वत्तना कशाला आग्रायचं आहे का? झालं आता मागा. तरी अशा तऱ्हेने आम्हा दोघं देवांचा पराभव झालेला आहे. तरी आपण आम्हाला शक्कुनी वज्र बनवण्यासाठी 6 अस्थि द्याल का? मागा मागा, लाजू नका. घ्या, तुमच्यासाठी माझा देह त्याग करून देतो. ही घ्या हाडा. अरे भास्कर मग छान छान हाडानी पण छान छान हाडा. पण मी काय म्हणतो भास्करा, याच्यापासून शक्कुनी वज्र कसं बनवायचे? आणि शक्कुनीच का? अरे कारण तसं पुराणात दिलं आहे. मला काही तथ्य वाटत नाही वैद्य. तू तर काय बोलू नको रे. तू हुशार काय खोदतो नुसत्या? तुला काय म्हणतोय मी? पण याने रात्रच कसं मारणार? अरे सांगायला विसरलो. खोद खोद हुशार काय खोद. आपला काय म्हणतो? विष्णू त्यात बळ भरतो. पण काय वर म्हणते? विष्णूची 4 हात कशी दाखवायची? कळालं. दिग्दर्शन किती अवघड असतं ते. आता ऐनवेळेस जे सुचेल ते करायचं. हे यांचं दिग्दर्शन. अय्या, यात किती टोप्या आहेत? मला बघू मला बघू. भास्कर रचन वाटते. तुला काय माहित? आता म्हणशील ही जर्मन आहे म्हणून. भास्कर टोपी रे. चार्ली चॉपली. चालली काय बोलत रे? कोण काय तुला? कोण आहे ते? हिटलर. अडॉल्फ हिटलर. दैत्यमुळे त्या सगळ्या अफवा इंग्लंड बसलेल्या आहे. मग मला सोड ना. तू मला चार्ली चॉपलिन म्हटलं. वाटलं कोण मी तुला रे? चार्ली चॉपलिन. फक्त प्रश्नाचं उत्तर दिलं तुमच्या. तुम्ही फार मनोरंजकच आहात. विमान अर्धवट चालवता येत असताना तुम्ही जपानला जाता काय? मोहीम फत्ते करून परत येताना आमच्या गावाजवळ तुमचं विमान पडतं काय? तुम्ही रात्रभर पेटीत घालवता काय आणि आम्हाला अशा मिळतं काय? गंमत येते मुळी. अगं कुंडलिनी, तू अगदी बरी झालेली दिसतेस. याचं श्रेय तुला झा बाळडोल. हिटलर, इंग्लंड, युअर एनिमी, आवर एनिमी, बोथ युअर फ्रेंड, आवर फ्रेंड. सो कॉन्टॅक्ट आवर व्हायचे मला. सो नॉट किल हिम. आपण काय ते सॉरी सॉरी. अरे पण तुम्ही माझ्याशी इंग्रजीत का बोलताय? मी जर्मन आहे, जर्मन. अय्या, तुम्हाला मराठी पण बोलता येतं? मला सर्व आर्य भाषा येतात. मग मला सोड ना. ठीक आहे ठीक आहे.
अभय बब्बन बब्बन. अरे मी तुला अभय दिलं. मला कळत नाही. पण आता मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. त्या पोलीस स्टेशन मधल्या ट्रान्समीटरचा उपयोग मला करायचा आहे. अरबी समुद्रामध्ये आमची विमानवाहू नौका उभी आहे. त्यांना संदेश पाठवल्यावर ते विमान पाठवतीलच आम्हाला इथे घेण्यासाठी. पण हिटलर तुम्ही त्या जपानला का गेला होता तो? मुंबई हिम्मत कशी स्पीड बोलायची. फार उकडतं बरं या खानदेशात. अय्या कसलं पुस्तक आहे हे? माइन काफी वाटतं. नाही ते पुस्तक इकडे दे. माइन काफ नाही, जापानी कथा व कविता आहेत या. अय्या हो, मलाही आवडतात कथा कविता. शाळेतल्या मुलांना फार आवडतात हा कथा कविता. तुम्ही इथून जाता का मी तुम्हाला ठार करू? अगं बाई, हा मेला बिला की काय? मी पाणी आणतो त्याच्यासाठी. आणि तुम्ही का हो असे बीड चुकलेल्या खेकड्यासारखे भिरभिरताय? जे झालं ते झालं. पण ते ना काही कळतंय का ते पहा. बघतोय या जर्मनांना हृदय आहे का नाही? काय स्वस्तिक उलट आहे, काहीतरी उलट असेल, असू शकेल. काय रे बाबा, काय झालं? भैरवानी रचले अरे बापरे, पेटी कुठे पेटी कुठे? अरे कपडे घे. अरे बापरे, अरे कपडे घे पटपट. कुंडलीनी काय केस तू? अरे बापरे, केवढे कपडे रे बाप्पा हे. भैरवासारखे शिल्पी होती की काय रे बाप्पा? तुला काय करायचं नावी मला? पटकन घे पटकन घे. अरे बापरे, केवढे पटकन घे. अबे टाकरे आपली घे. टाकरे लवकर सांगायचं नाही का बे? चित्ताकर्षक नाटक कंपनी तुमचा खेळ खलास. कुठे आहे तो इथला? तुम्हाला कसं काय कळलं? कळत नाही सांगा ना. चूप बसा. थेट लंडन ब्रँच कळवलंय मला. तुम्हाला पण हिटलरचं विमान त्या नकाना तलावात कोसळलं व तो पोहून आलाय. आणि मला माहित आहे तुम्ही सर्वांनीच मदत केल्या करायला मला बोला रे. अरे कोण रे तो? कोण तो हिटलरबाबत प्रेमाने बोलत होता? कोण तो बघा कसा लपलाय. का हो रजन, आज आमच्या नाटकाचा प्रयोग आहे. आम्ही कशाला ना फंदात पडू? साधू संत येते घरा तर कशाला घेऊ हिटलरा? तुमच्या नाटकाचा प्रयोग आहे म्हणून मी तुम्हाला सोडतो, नाही तर धरलं असतं सर्वांना कोठडीत. पण तुम्हाला आणि ती पेटी मी घेऊन जाणारच. पेटी कशाला पाहिजे हो तुम्हाला? अरे ते काय, जर वर कळलं की मी तुम्हाला मदत करतोय तर माझी तर लागलीच ना. आम्ही कशाला त्यांना मदत करू? उलट मीच जाणार. बोला बोला. बघितलं का साहेब? आठवण काय हो? काही नाटक नाही का तुमचं ते? अहो त्यांचा फोटोग्राफ सुद्धा नाही पाहिला मी. पण संशयावरून मी तुम्हाला अटक करणार. आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. काय रे, तुला पण घालू का कोठडीत? नको. घेऊन जा यांना. पेटी पेटी माझा सुंदर केला नाटक कोण बसवणार? अहो वहिनी, ते मेले नाहीये, ते पोलीस चौकीत गेले.
आपण ना त्या पेटी मिळवायची. अहो पण त्या पेटीत जर जिवंत हिटलर सापडला तर तो रसेल आपल्याला फाशी देईल ना. आणि माझं पतिरत्न तिथे अडकले हो. म्हणून तर सांगतोय ना, आपण पेटी मिळवायची आणि जर जिवंत हिटलर सापडला तर त्याला परत पाठवून देऊ. पण यात आपला हात आहे हे कळता कामा नये. विचार करा. अरे विचार करा फार अवघड गोष्ट आहे रे. माझ्याकडे कल्पना काढा लवकर काढा. हे सगळं राजकारण एकदा संपीनच म्हणतोय मी. काय त्यापेक्षा त्या पोलिसांना घाबरगुटी का दिली तर? घाबरगुटी का? पण ते घाबरतात तरी कुणाला? आपल्या पैकी कळलंच नाही. पण हिटलर घाबरता बरं ते? आपल्यापैकी कोणी हिटलर बनून गेला तर? पण आपल्यातला हिटलर कोण होणार? किसका है ये तुमको इंतजार में होना, देख लो इधर तो एक बार मैं होना. किसका है ये तुमको इंतजार में होना, देख लो इधर तो एक बार मैं होना. खामोश क्यों हो जो भी कहना है कहो, दिल चाहे जितना प्यार उतना मांग लो. तुमको मिलेगा उतना प्यार मैं होना. किसका है ये तुमको इंतजार में होना, देख लो इधर. I understand the situation, sir. भैरव, बातमी खरी आहे. काय बोलतात? हिटलरचं विमान इथेच कुठेतरी पडलंय. आणि मला तर असा डाऊट आहे की त्याच्याकडे काहीतरी सिक्रेट वही सुद्धा आहे. नाही रे साहेब, आमचा आणि त्यांचा काही संबंध. हं? आज आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे हिरे भवन मध्ये. बालगंधर्व येणार आहे. बालगंधर्व चित्त आकर्षक. त्यांच्या बाजूची जागा तुम्हालाच. साहेब, मी फक्त दोनच इंग्रजांना मानतो, एक शेक्सपियर आणि एक तुम्ही. मला जर का काळी जादू आली असती ना, मी म्हणाला असतो, हा घ्या हिटलर. मी काही बोललेलंच नाही. ठीक आहे, अबे येऊ शटा. अरे नाही तर मग हँडसम. मला पकडलं आलं, मी नीटच नकडनं पकडलं होय. आणि ती नाटकाच्या दिवशी अरे हे ते खरं तुमची कला प्रेम. अबे जगभर बोंबलत फिरत त्या शेक्सपियरचं नावाने. अरे मी तर जाणलं ना. तुम्ही कशाला भाऊक होता हिटलर? आमच्या नाटकासाठी. आपल्या नाटकासाठी हिटलर साहेब, तुम्ही जरा जास्तच एक्साइट होते. बसा ना. आपल्याला कबू आहे. बसा बसा. नको, थांबतो काही मदतीला. मदत. माय जज, मदत हा शब्द ऍडॉलच्या शब्दकोशात नाहीये. मी काय म्हणतो, इंग्रजांच्या चौकीचे माणुसकीचं प्रेत पडलंय ना, त्याच्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं. तुम्ही निकाली का? नको, थांबतो. बंबल, सगळं जमतंय रे, फक्त पॅन्ट खाली सोड. आमचं हे काय अडकणार बहुतेक. तुम्ही निकाली का? डुप्लिकेट नाटक मंडळी आणावी लागेल. डुप्लिकेट. मी काय म्हणतो, कॅप्टन रसेल ही तर तुमची पहिली त्याची पेटी देऊन टाकायला नाटकाला. आम्हाला फसवतो. पण कलेसाठी हे सहन करायला तयार आहे मी बुवा. मी काय म्हणतो, कॅप्टन रसेल अशी ही हिंसक कृती का बरे?
त्यापेक्षा पेटी देऊन टाका नाकाला. देतो पेटी. चला पहिलं सामान तरी चेक करा. चला आपलं कबू दुबईचं शिकलं. काय हो तुम्हाला संस्कृत कसं काय येतं? बोला. मला सर्व आर्य भाषा येतात. अरे बाबा घेऊन चल रे. मी जातो. तुम्ही याला सांगा सारखे सारखे प्रश्न विचारू राहिले. एक तर मला इथं काही आठवत नाहीये आणि ते पण अशा वेळी. इतकी झोप लागली. दातकिरी बसली त्यांची. समजतच नाही त्यांना. दोघे भावना. आव आव. फार फसवला जात होतो असं नाही वाटत साहेब तुम्हाला? अरे पण खरं कोण आणि खोटं कोण कळणार कसं? अगोदर त्यांचं त्यांना तर ठरू दे, आपण बघू. चल चल. तुम्हीच खरं हिटलरला पुरावा काय? बोला. मिशी नक्की वगैरे माझी नाही त्यांची. अरे माझ्यावर विश्वास नव्हता म्हणून त्याची मी चिडून बघितलं. आता माझी पण ओढायची असेल. नाही हो. गेल ना. आता म्हणतात तर बघा ना एकदा. असा हिटलरची कचाड. Oh my God. Oh my God. सावधान पैलवान. जमादार फौजदार खबरदार. इंग्लंडचे 16वे राजे राजा लुई चार्ल्स त्यांच्यात राणीसोबत येत आहे. अरे बापरे राजा. मोहाडी शोधता शोधता किती काळे पडून गेलो. पण आमच्या मिशा या काही काळ्या पडायला तयार नाही. सगळा घोळ झाला म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. कुठेही तो हिटलर. हा घे, हा घे. किती खर्च इकडे कुठे सांगितलं हा बघा ना इकडे. खरायचं कोण खोटा हिटलर कोण ते आम्ही ठरवणार. घेऊन चला याला. Oh my God. To be or not to be? That is the question. To be or not to be? बस आता अजून सहन होत नाही. मम्मी. फारच मनाला लावून घेतलं दिसतं आमच्या साहेबांनी. अगं आहे. मी परत इथे आणि ही मिशी कुणी कापली ही
आता मला बर्लिन मध्ये सुद्धा कोणी घेणार नाही. माझं विमान संदेश आहा, आता थोड्याच वेळात आमची विमानं इथे आणि वहीचं सिक्रेट प्रत्यक्षात वही, माझी वही, नाटकवाले नाटकवाले हो आहे आहे अजून आहे. चला चला आटपा लवकर, बाहेर जेवढी गर्दी जमली. ऋतुरासुरासोबत काहीतरी रेटायला हवं. चला 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 लवकर लवकर चला. ठळक ठळक प्रसंग लक्षात घ्या. अरे गधड्या, लवकर घाल. चला लवकर ठळक ठळक प्रसंग लक्षात घ्या. कसं घालायचं? हे घाला तुम्ही. सरळ उभारा पाहिजे. चला ठळक प्रसंग लक्षात घ्या. लवकर आहे का? तर देवासुर देवाचा प्रभाव ब्रह्माचा सल्ला की दशांच्या हाडे मागा त्यावर शत्रुघ्नाने वज्र तयार करावं. त्यात विष्णू बळ भरतो वरून अजून ठरायचंय. शेवटी ऋतुरासुरासोबत कळलं आलं. दुसरं करायचं. अरे चल चल चल. तेव्हा देव असुरी देवांचा पराभव, ब्रह्मदेवांचा सल्ला, दधिजाची हाडे मागा, त्यापासून षटकोनी आकाराचे वज्र तयार करा. विष्णू त्यात बळ भरतो. वर म्हणते ठरायचंय 4 हात. शेवटी ऋतुरासुरासोबत कळलं. बुवा, मी काय म्हणतो, माझ्या व्यक्तिरेखेची मनोभूमिका जरा स्पष्ट केली तर मी अधिक फुलवू शकेन असं वाटत नाही का तुम्हाला? आपण नाटक होऊ दे ना, नंतर तुला सांगतो स्पष्ट. ठीक आहे. अनाउन्समेंट करतो. आठवण झाली. नाटकाची अनाउन्समेंट जरा उत्साहात करा. करतो. चित्ताकर्षक नाटक मंडळी सहज सादर करत आहे एक प्रायोजित नाटक. पोशाख न वापरता एक काय एक विशेष पोशाख न वापरता केलेला एक अत्यंत अभिनव नाट्यप्रयोग झाला रम्य. ऋतुरासुराचा ओझा. बा आमचं नाटक खूप चांगलं होऊन दे रे बाबा. शेवटची आहे तिकडे खूप जाणं बाहेर. अरे आता मंचावर चला. अरे त्यांना काय झालं? आम्ही दोघे ओळखतच आहोत. कारण त्यात महिषासुराने पुत्रासुराने या तिन्ही राक्षसांनी आम्हाला पराजित केलेले आहे. पराजित केलेला आहे ना, मग असतोच काय? आम्ही खूप तंत्रस्त आहोत, कारण अंतर्गत रक्तस्रावाने आम्हा त्रस्त केले आहे. तर अशी ही बिकट परिस्थिती आणि तरी हे बिकट हो हो हो. तर अशा या बिकट परिस्थिती
कोण बरे आलाय आपल्याला मदत करायला? कोण बरे आलाय आपल्याला मदत करायला? शंकर चालू दे. शेवटी मुख्य देवतीन हो ना ब्रह्मदेवा. बोला वाटते ते बोला. देव चिडले ना? सांगा देवा सांगा. आम्ही तुमचे काय करू? तुम्ही त्या आपल्या या नदीच्या काठी जा आंघोळीसाठी का देवा? कुठली नदी? पांढरा नदी फार कोरडी नाही वाटत की देवा. एखादी जवळची नदी. एखादी नदी जिचं नाव स पासून सुरू होत आणि तीन संपत अशी एखादी नदी आठवते का देवा? नाही. त्यापेक्षा आपण सरळ सरस्वती नदीच्या काठी जा. केवढं उपकार चालले होते वा. सरस्वती नदीच्या काठी आपले ते हे ऋषी बसलेले आहेत. कुठले ऋषी देवा सांगा. आमचे कान अगदी अधीर झाले आहेत. कुठले ऋषी? कश्यप नाही, दूधीच पिन नाही. या तिन्ही ऋषींकडे जाण्यापेक्षा आपण सरळ दधीच ऋषींकडे जा. उठा त्यांच्याकडे जा. त्यांचा घ्या. काय घ्या देवा? त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांची हाडे मागा. नाही हाडे नाही, त्यांच्या अस्थी मागा व त्यापासून षटकोनी आकाराचे वजन तयार करा. तर देवांनो आता तुम्ही जा. आपण आम्हाला आशीर्वाद देवा. एक दोन तीन. हाच तर सरस्वती नदी काठचा त्याची त्यांचा आश्रम. कुहू काव नसतं कुहू खाऊ दधीच कुठे. जरा कौटुंबिक अडचणी होत्या. बोला देवजन हो, मी तुमचे काय प्रिय करू? त्यासाठी तुम्हा स्वतःचे अप्रिय करावे लागेल. बोला काय वाटतंय ते बोला. संकोचू नका. आम्हाला आपली हाडे हवी आहेत. कशाला? सगळ्याला. आपण क्रोधित होऊ नका देवा. तर देवांमधला लहान देव आहे. तरी आम्हा दोघं देवांचा पराभव झालेला आहे. तरी आपण आम्हाला अगदी द्याल का? भाषा अशी शुद्ध हवी. आजकालच्या लहान देवांची भाषा फार तुकार झाली आहे. सभ्य होत चालले आहेत ते. मध्ये ना ती आम्हा कल्पना आहे. आपला संधिवान आहे. लहान झालं म्हणून काय झालं? शेवटी देव आहे ना तो. वेचा